अच्छे हो, कांटे के मुकाबले हो और अंतिम गेंद तक दर्शकों के दिलों की धड़कन जो है वो बढ़ते रहे। और यही सब कुछ हमें देखने मिला अंतिम दो मुकाबले में। पिछले दो मुकाबले जो सेमीफाइनल के हुए, और सबों को यही अपेक्षा है कि यह मुकाबला भी उसी प्रकार का हो। शरफुद्दीन दलवी और सिद्दीक मेमन मेरे साथ जुड़े हैं, मेरे सहयोगी स्कोरर, मेरे सहयोगी कमेंटेटर, जिसकी आवाज़ आप पिछले 4 दिनों से यहाँ सुन रहे हैं। तमाम दर्शकों से मैं विनती करूँगा आप अपने स्थान लें। एक शानदार मुकाबला इस शाम आप देखना चाहते हैं तो अपनी जगह पर बैठ जाए। कुल मिलाकर 10 ओवर का मुकाबला आपको देखना है। बैठने की जगह ज़रूर तलाश करें। आपके खड़े रहने से पीछे जो दर्शक बैठे हैं उन दर्शकों को दुविधाएं हो सकती हैं। सिद्दीक 10 ओवर का मुकाबला स्टार्ट। राइट आर्म और विकेट गेंदबाजी खेलना चाहते थे कहीं और गेंद यहां जा रही है शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में। एक रन यहां टीम का खाता खुलता हुआ, 1 रन बिना किसी नुकसान के। गेंदबाज है मुस्तकीम, क्षमा कीजिए, विजय पावले, और दो सलामी के बल्लेबाज बीच मैदान में सुमित डोंगरे और मुनीब अब्दुल्ला। मुनीब अब्दुल्ला का जहां तक प्रश्न है, पिछले सेमीफाइनल में शानदार बल्लेबाजी की थी। अब देखना है यह अंतिम बहुमूल्य मुकाबले में किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं। और जहां तक विजय पावले का प्रश्न है, पिछले कई सालों से हम इस खिलाड़ी को गेंदबाजी करते हुए देखे। धारदार गेंदबाजी यहां हमें देखने मिलती है विजय पावले की ओर से। सीधे बल्ले से खेला, हाँ वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती हुई, 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। सीधे विकेट कीपर के दस्तानों में 2 रन बिना किसी विकेट के, बिना किसी नुकसान के। टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय। और जहां तक सिद्दीक विजय पावले का प्रश्न है, रिदम देखे आप, रनअप देखे, बहुत ही जबरदस्त रिदम हमें देखने मिलता है टेनिस क्रिकेट में विजय पावले की ओर से। और विकेट यहां पटकी हुई गेंद, अंपायर अपने दोनों हाथों को फैलाते हुए। अतिरिक्त रन के साथ कुल रन संख्या 3 बिना किसी विकेट के, बिना किसी नुकसान के। फाइनल का अंतिम मुकाबला यहां मुरादपुर के ऐतिहासिक ग्राउंड पर। सभी दर्शक हमारे साथ जुड़े हैं और अंतिम मैच का स्वाद ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से, विश्व भर से इस मुरादपुर की क्रिकेट का आनंद लेते हुए। राइट हम ओवर द विकेट, हवा में गेंद है, निश्चित रूप से यहां कैच होने का खतरा है। पहले विकेट का पतन होते हुए शानदार गेंदबाजी विजय पावले की ओर से। होते हुए फील्डर थे ऋषिकेश और गेंदबाज विजय पावले। पायदान नंबर 1, 2, 3, 4, 10 तक के जो खिलाड़ी है, महाराष्ट्र के तमाम खिलाड़ियों को हमने पिछले 4 दिनों से यहां खेलते हुए देखा। और एक शानदार मुकाबला हमने कल। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। और जिस तरह से सीपीएल मैच चल रहा था, मान्यवर उपस्थित थे, और ज़रूर आने वाले दिनों में वहाँ सीपीएल एक नए चेहरे में हमें देखने ज़रूर मिलेगा। राइट आर्म ओवर द विकेट, उछाल गेंद दी शानदार तरीके से स्क्वायर लेग के। मुनीब अब्दुल्ला 3 छक्के लगाते हैं
₹500 इनामी राशि। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी विजय पावले मुनीब के लिए। अराउंड द कारपेट खेला, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद यहां जाती हुई 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 10 रन। 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर। एकमात्र सफलता जो प्राप्त की है विजय पावले ने। निखिल नए बल्लेबाज सामना करेंगे विजय पावले का। तिरुपति सावड़ा यहां टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए माहिर 11 टेम्पाले। सीधा खेला, यहां का पॉइंट और कवर के बीच 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। यस इब्राहिम भाई थोडंसं थांबवणार आहे व्यासपीठावरती अजून एक सन्मान केला जात आहे। एक लाडकं व्यक्तिमत्व जोडले जात आहे, सन्माननीय आदरणीय अमीन शेठ परकार या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा सन्मान मंचावरती केलं जात आहे। सन्माननीय आदरणीय मंचावरती जोडले गेले अमीन शेठ परकार यांचा सन्मान या मुरादपूर जमातीच्या वतीनं आणि त्याचबरोबर मुरादपूर स्पोर्ट कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान बरकतभाई पाते स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। 11 रन बने हैं। आजच्या कार्यक्रमाला अजून एक लाडकं व्यक्तिमत्व जोडले गेले व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय डॉक्टर मनसूर आपण बघतोय या ठिकाणी जोडलेले आहेत। डॉक्टर मनसूर आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। डॉक्टर मनसूर परकार यांचा सन्मान केला जातोय। गोरगरिबांचे डॉक्टर ज्यांना मानलं जातं, एक आदर्शमुक्त व्यक्तिमत्व आणि निश्चित आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, सर्वांचे फॅमिली डॉक्टर आहेत। टाळ्यांचा गरगड का होतोय त्यांना सर्वांना माहित आहे। गोरगरिबांचं डॉक्टर ज्यांना म्हटलं जातं आणि निश्चित डॉक्टर मनसूर परकार यांचा सन्मान मंचावरती झालाय। त्याच्यानंतर पुढील सन्मान समीर काझी साहेबांचा सन्मान या मंचावरती केलं जाईल। सन्माननीय आदरणीय समीरभाई काझी यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। व्यासपीठावरती अजून एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान समीरभाई काझी यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। यहां पर दूसरे विकेट का पतन होते हुए शानदार सफलता भूषण के लिए। प्रेरणास्थान युवकांचं खास करून एक लाडकं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मनीषजी पात्रे साहेब आहेत, त्यांचा सन्मान इम्तियाजभाई कडू यांच्या शुभ हस्ते मनीष पात्रे साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जात आहे। ज्यांना लाख मुलांचं योगदान दिलंय त्यांचं सर्वांचं या ठिकाणी सन्मान घेतला जात आहे, सत्कार घेतला जात आहे। आदर्श व्यक्तिमत्व आपण बघतोय, अनेक लाडके व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सत्कार आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुरादपूर स्पोर्ट्स कमिटीच्या वतीनं आणि जमातुल मुस्लिमींच्या वतीनं आपण करीत आहोत। मनीषजी पात्रे साहेब आपला मनापासून हार्दिक स्वागत। ग्यारह रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर एक सफलता मात्र प्राप्त की थी विजय पावले ने। उसके बाद त्याचबरोबर व्यासपीठावरती अजून एक सन्मान घेतला जाईल। अजून एक लाडकं व्यक्तिमत्व शब्बीरभाई राजुटे यांचा सन्मान मंचावरती केलं जातंय। मुरादपूर स्पोर्ट्स कमिटी यांच्या वतीनं आपण शब्बीरभाई राजुटे साहेबांचा सन्मान आपण करतोय। पुढील सन्मान मंचावरती होतोय एक युवक नेतृत्व आपण बघतोय आणि युवकांची ताकद ज्याला म्हटलं जातं, युवा टॅलेंट ज्याला म्हटलं जातं, यशस्वी उद्योजक ज्याला म्हटलं जातं आणि राजकारणामध्ये युवा असताना ते उतरले, ते खास करून साजिदभाई सरगुरो यांचा सन्मान या मंचावरती केलं जाईल। साजिदभाई आपल्याला विनंती आहे आपण समोर या। मुरादपूरच्या युवकांवरती नितांत प्रेम त्यांचं आहे आणि खास करून एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, त्यांचा सन्मान या मंचावरती इम्तियाजभाई कडू स्पोर्ट्स कमिटीचे अर्थातच सेक्रेटरी त्यांच्या शुभ हस्ते होतोय। पुढील सन्मान मंचावरती होणार आहे, अर्थातच सन्माननीय आदरणीय आपण बघतोय निश्चित
सन्मान्य आदरणीय आपण बघतो माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य आदरणीय लियाकतभाई शाह साहेबांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. आपल्याला विनंती आपण समोर या, आपला सत्कार आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. चिपळूण अर्थातच नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य आदरणीय लियाकतभाई शाह यांचा सन्मान मंचावरती होतोय. त्याचबरोबर ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे त्यांचा सन्मान आपण करतोय या ठिकाणी. आपण खास करून निश्चित कॅप्टन समीर काझी जो मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत आहे ते आणि खास करून चांगला कार्य करत आहेत कॅप्टन समीर काझी यांचा सन्मान या मंचावरती केलं जाईल. एक लाडकं व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतोय, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. बरकतबाई पाते आपण बघतोय या स्पर्धेचे शिलेदार, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण समीरबाई काझी कॅप्टन यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मनापासून हार्दिक स्वागत आहे. अनेकांना योगदान दिलंय, अनेकांना परिश्रम घेतलेत, अनेकांना जिद्द घेतली म्हणून ही मुरादपूरची स्पर्धा पार पडली. तब्बल 1 लाखाचा प्रश्न या ठिकाणी मैदानामध्ये खेळलं जात आहे. कारण प्रथम क्रमांकचं पारितोषिक 1 लाख आणि ग्रँड फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. MCC महेर 11 टेम्पल विरुद्ध तिरुपती साबर्डा. जो जिंकेल तो 1 लाखाचा दावादार ठरेल. प्रेक्षक वर्ग टक लावून बघतायत. पुढील सन्मान आपण मंचावरती घेतोय सन्मान्य आदरणीय, खास करून निश्चित आपण ज्यांना या ठिकाणी कार्य करत असताना बरेच वेळा बघताय, क्रिकेट खेळताना बघितलं आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि कार्यसम्राट आमदार शेखर सरांबरोबर त्यांना सातत्याने बघितले आहे. ते एक लाडकं व्यक्तिमत्व, खास करून रुपेशजी इंगावले यांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. रुपेश इंगावले आपल्याला विनंती, आपण समोर आपला सन्मान सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. तर आपण पुढील सन्मान ज्यांचा करतोय सन्मान्य आदरणीय रियाजभाई केरटकर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रियाजभाई आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी केरडी ग्रामपंचायतचे अर्थातच सदस्य देखील आहेत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य आदरणीय रियाजभाई केरटकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जात आहे. रियाजभाई आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2022 ची मुरादपूरचा मेळा, मुरादपूरचा रणसंग्राम आणि 2022 ची अभिमानाची स्पर्धा. 20 runs, loss of 2 wickets. यस इब्राहिम भाई, स्कोर सांगा प्लीज. 20 रन 2 विकेट के नुकसान पर. यस, पुढील सन्मान मंचावरती केलं जाते सन्मान्य आदरणीय युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं लाडका नेतृत्व आणि गोलकोट रोड मधलं एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांना म्हटलं जात आहे आणि ज्यांना आपण ज्यांच्या वाटचालीला प्रत्येक म्हटल्यावरती शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत आणि खास करून एक चांगलं नेतृत्व कादिरबाई परकार साहेबांचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. कादिरबाई आपल्याला विनंती आहे, आपण समोर या, आपलं सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केलं जात आहे.
मैदानामध्ये मॅच खूप मोठा आहे, मला माहिती आहे प्रेक्षकांना मॅच बघायचा आहे, म्हणून तुम्ही दर्दी प्रेक्षक आहात. चिपळूणतला सुज्ञ प्रेक्षक आहे, एक लाडका प्रेक्षक आहे आणि चिपळूणकर क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात, म्हणूनच या स्पर्धा भरवल्या जातात. आणि दर्दी प्रेक्षक आज जुळलेत, आई मायबाप जुळलेत, त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास करून खूप संख्येने प्रेक्षक जुळलेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मंचावरती घेतोय. सन्माननीय आदरणीय शाकीरबाई लसने साहेब यांचा देखील आपण सन्मान या मंचावरती घेत आहोत. 23 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। त्याचबरोबर पुढील सन्मान आपण ज्यांचा घेतोय व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय नदीमबाई उंडरे या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कांद्यावरती देखील जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि एक लाडकं नेतृत्व आहे. आज मुरादपूरच्या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करतात, ते देखील जोडले गेलेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. वापरी मूल्यातलं एक लाडकं व्यक्तिमत्व नदीमबाई उंडरे साहेबांचा सन्मान आपण बघितला. यस, थेट आपण जाणार आहोत कमेंट्री बॉक्स मध्ये. इब्राहिम भाई सरगुरो एक लीजेंड कमेंटेटर, एक लीजेंड समालोचक आमच्या बरोबर जुड़े. यस इब्राहिम भाई. हवा में गेंद थी कुछ समय के लिए तेजी के साथ, यहाँ एक रन छुड़ाते हुए एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को. एक रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 25, 3 ओवर की समाप्ति पर. धीमी गति से यहाँ रन बटोरते हुए, जहाँ तक प्रश्न है विजय पावले का, शानदार 2 ओवर फेंके गए, शानदार गेंदबाजी, दमदार गेंदबाजी हमने देखी विजय पावले की ओर से. यस, आपण बघतो मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक झालाय. मैदानामध्ये मॅच देखील थोड्या वेळासाठी थांबलाय. 3 षटक संपले. बॅटिंग करणारा संघ एमसीसी महेर 11 टेम्पला संघ आहे. ड्रिंक ब्रेकची व्यवस्था ज्याने केली आहे आपण बघतोय, एनर्जी ड्रिंकची व्यवस्था ज्याने केली आहे ते पाते ब्रदर्स यांचा मी मनापासून आभार. आणि मैदानामध्ये मिक्की माऊस दाखल झालाय, कोणीच त्याच्या मागे जायचं नाहीये. मिक्की माऊसला आपण बघतोय, खास करून या स्पर्धेचं आकर्षण देखील आहे. या स्पर्धेला रचवण्यासाठी, या स्पर्धेमध्ये आपलं कला दाखवण्याकरता आणि आपल्या निश्चित या ठिकाणी वेगळ्या शैलीमध्ये त्याचं कार्य आपण 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये बघतोय. 3 षटक संपले. 3 षटकामध्ये धाबा झाले ते कोण 25 धाबा. बॅटिंग करणारा संघ 5 ओव्हरचा मॅच एमसीसी महेर 11 टेम्पला या संघाला आणण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर महिनूबाई दखनी आणि मुशीरबाई या दोघांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. डीजेच्या समोर जो प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती, आपण थोडंसं बाजूला व्हा. डीजेच्या समोर जो प्रेक्षक आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आज के दिन पर जिन्होंने इतिहास बना है वो गणेश आते हुए मैडन ओवर किया, उसके बाद हैट्रिक भी लिए, एक ही ओवर के अंदर 2 कारनामे किए. हमारे साथ इब्राहिम भाई भी. इब्राहिम भाई, तिरुपति साबरटे के गेंदबाज गणेश जिन्होंने इतिहास बनाया है. बिल्कुल, पिछले मैच में हमने भी देखा शानदार गेंदबाजी गणेश की ओर से. गेंदबाजी एक प्रकार से एक अपने टीम के लिए एक जान हुआ करती है. खासकर 6 ओवर का जब मैच होता है तो 2 ओवर पर सारा गेम जो है निर्भर करता है. यस, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. रियान के लिए एक बार फिर देखिए फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए. सामने की तरफ खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ भूषण गोले ने बहुत अच्छा कैच पकड़ा है. दूरी से आए, तालियां बज रही है, गाने के भी समय आने वाला है. विकेट का बंद करता रियान राजपुरकर को आप देख रहे हैं. 7 गेंदों का सामना किया और इस मैच के अंदर
7 गेंदों के अंदर इन्होंने कुल मिलाकर अगर देखा जाए तो 5 रन बनाए, ज्यादा कुछ कर नहीं पाए, खुलकर खेल नहीं पाए इस मैच के अंदर। ग्रैंड फिनाल के इनके ऊपर नजरें थी, आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो, बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी आज के दिन पर खेल रहे हैं, इनके ऊपर भी नजरें रहेंगे खास करके। रन संख्या कुल मिलाकर 25 लॉस ऑफ विकेट के बाद की जो 3 विकेट के नुकसान पर। मैच की तरफ एक बार फिर जाने वाले के गेंदबाज गणेश अपने बॉलिंग मार्ग पर है। स्ट्राइक एंड पर मुनीब अब्दुल्ला है। मुनीब अब्दुल्ला बहुत अच्छी बल्लेबाजी कर, एक छक्का एक चौका लगा चुके हैं। 15 पर खेल रहे 8 गेंदों के अंदर, अच्छे खिलाड़ी है, बहुत अच्छे खिलाड़ी है। चौथा ओवर जारी है, रन संख्या 25 रन। इब्राहिम भाई कम से कम 40 45 50 का भी आंकड़ा होता है, मैच अच्छा होने वाला है। बिल्कुल, एक 50 स्कोर 5 ओवर के लिए सम्मानजनक स्कोर मैं समझता हूँ, और 50 होना भी चाहिए। अंतिम मैच है, बड़ा मुकाबला है, फाइनल का मुकाबला है, 50-55 रन होना सम्मानजनक स्कोर। अच्छी है, बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर देखिए फॉलो थ्रू के अंदर बहुत अच्छे फिटिंग गणेश को आप देख रहे हैं। आज के दिन के बहुत अच्छे खिलाड़ी है, लाइन अच्छी है, टप्पा अच्छा गए, सही लाइन पर सही ठिकाने पर गेंदबाजी करते गए। और ये एक बार फिर देखिए युवा है, युवाओं का ठिकाना भी अच्छा है, लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है और गेंदबाजी अच्छी कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 25। गणेश ने 2 गेंदे की, 2 गेंदों के अंदर 1 विकेट और अभी तक एक भी रन नहीं दिया है। लाजवाब है, फुल टॉस है, ज्यादा फायदा नहीं उठा पाएंगे खिलाड़ी थे। पॉइंट पर खिलाड़ी विजय पावले थे, इन्होंने कोई गलती नहीं की है। इनके हाथों में गेंद जाते हुए ये गैप ढूंढना चाहते थे और गैप नहीं तो हाथों में जाते हुए विकेट का पतंग होता हुआ चौथा विकेट मैदान के अंदर। मैच के अंदर बहुत बड़ा विकेट गिरा। एक बार फिर देखिए मुनीब अब्दुल्ला जो अच्छे खिलाड़ी थे वो विकेट गवा कर बैक टू बैक मिलेंगे। पॉइंट पर खिलाड़ी विजय पावले थे। मुनीब अब्दुल्ला इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए, खुलकर नहीं खेल पाए। 10 गेंदों में 15 रन, टीम के रन से क्या आप देख रहे हैं 25 रन। इस ओवर के अंदर भी एक बार फिर चौथा ओवर लेकर आए हैं, अपने से पहला ओवर करे गणेश दत्ते। एक बार फिर इतिहास बनाने, इतिहास एक बार फिर इन्होंने बताया है, अब वो भी एक बार फिर नया इतिहास बनाने की कोशिश कर रहे हैं। 3 गेंदे की है, 3 गेंदों में 2 सफलता इनके नाम पर है। स्ट्राइक एंड पर सलीम धवना को आप देख रहे हैं। नॉन स्ट्राइक एंड पर बैट्समैन की बात की जाए तो अमित नाइक, गाउदेवी गाउटन। यस, मैच में मजा है, अच्छी है, टप्पा अच्छा है, लाइन अच्छी है, बहुत सही लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद उछाल लेने के बाद विकेट कीपर के दस्तान में बल्ला हवा में घूमता हुआ, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तान में बैट्समैन 6ठे नंबर पर सलीम धौना को आप देख रहे हैं। अच्छे खिलाड़ी, अब जाकर इनको मौका मिला है, सेंसिबल खिलाड़ी, इन्होंने कई मंच पर अपना इतिहास बनाया है, मगर आज मौका 6ठे नंबर पर मिला है। काफी देरी के बाद आए हैं मैदान के अंदर, ज्यादा गेंद खेलेंगे तो इनकी नजरें टिकने बनी है। खड़े खड़े खेलने की कोशिश है, खड़े खड़े खेल रहे हैं, बिंदी के नाते हुए ब्लाइंड स्ट्रोक आता हुआ मैदान के अंदर। एक बार फिर देखिए इन्होंने 5 गेंदें की है। गणेश दत्ते एक ओवर के अंदर इनके नाम पर मैडन ओवर और 4 विकेट का रिकॉर्ड इनके नाम पर टूर्नामेंट में गए। इस ओवर में इन्होंने 5 गेंदे 2 विकेट, अभी तक एक भी रन नहीं दिया गया। लाजवाब, एक बार फिर मैडन ओवर करेंगे क्या, ये देखना है। आखिरी गेंद के स्कोर की 14 ओवर जारी है। स्ट्राइक एंड पर सलीम को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर अमित नाइक, राइट अप ओवर द विकेट। लाजवाब है, अजीबोगरीब खेलते हुए एक बार फिर बल्लू स्कूप खेलने की कोशिश, पीछे की तरफ जाते हुए टाइमिंग अच्छा है, गेंद के पीछे खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे। गेंद बाहर लगे बाहर जाते हुए, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, मिलेगी रन 4 तो बेटा जाने का भी समय आ रहा है। स्ट्रोक लगाया गया। एक बार फिर देखिए 3 से स्ट्रगल करते हुए नजर आए और उसके बाद अगर बात की जाए तो मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंदबाज को पढ़ने का काम किया है। और गेंदबाज की बात की जाए तो गणेश दत्ते ये एक बार फिर लाजवाब गेंदबाज है, क्योंकि अच्छे लोग अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती है, गेंदबाज अच्छे हैं, इनको पढ़ने की जरूरत बहुत जरूरत थी। और सलीम दमनाक मैंने पहले कहा इनकी चर्चा की, अच्छे खिलाड़ी है और ये पढ़ने का काम करते हुए 4 ओवर का खेल समाप्त है। 4 ओवर की समाप्ति के बाद
29 रन बने। विकेट की बात की जाए कुल मिलाकर विकेट 4 गिरे गए हमारे साथ कॉम्बो के अंदर इब्राहिम भाई जुड़े हुए हैं। इनकी आवाज एक बार फिर सुनने बने हम। 29 रन बन चुके हैं 4 ओवर की समाप्ति पर। अंतिम ओवर जो है प्रगति पर। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी। नीचे रहती हुई गेंद बल्लेबाज समझ नहीं पाए। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में बिना किसी रन के। अभी भी स्कोर जो है रुका हुआ है। नपीतुली गेंदबाजी हमें यहां देखने मिली है तिरुपति सावड़ा के गेंदबाज की ओर से। भाई यहाँ करारा शॉट खेला है। निश्चित रूप से फील्डर तेजी के साथ यहां गेंद पर आते हुए 2 रन से नहीं रोक पाए विजय पावड़े। 2 रनों के साथ रन संख्या 31 रन 4 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर प्रगति पर। शाम का समय है। पिछले 2 मैचेस हमने शानदार देखे, कांटे के मुकाबले देखे और भरपूर यहाँ मुरादपुर ग्राउंड पर दर्शकों ने दोनों मैचों का आनंद लिया। और यहाँ पे लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही है टेम्पाले की दिशा से। यहाँ कुछ गेंदबाज भटकते हुए अतिरिक्त रन आता हुआ अंपायर अपने हाथों को फैलाते हुए। आज के मैच की अंपायरिंग की भूमिका जो है अदन दलवी और विक्रम उर्फ गोटिया भोसले निभाते हुए। शानदार अंपायरिंग, बहुत ही लंबा अनुभव यह दोनों अंपायर के पीछे। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी। चकमा देती हुई गेंद, हल्की सी अपील जरूर हुई है और यहां पर 5वें विकेट का पतन होते हुए। शानदार गेंदबाजी तिरुपति सावड़ा की ओर से। कल भी हमने देखा था शानदार परफॉर्मेंस तिरुपति इंडियंस की ओर से सीपीएल में देखा गया था। शांत वातावरण है। सिद्दीक, जिस तरह से फाइनल मुकाबला चल रहा है, पिछले 2 मैचेस की अगर तुलना की जाए इस मुकाबले में तो कुछ बल्लेबाजी यहां लड़खड़ाती हुई नजर आई और जिस तरह से गेंदबाजों का वर्चस्व यहां देखने मिला। नए गेंदबाज फैसल सामना करें, नए बल्लेबाज फैसल सामना करेंगे गेंदबाज अक्षय का। एटम ओवर विकेट। यहां फिर से एक बार गेंदबाज दिशा से भटकते हुए अतिरिक्त रन आता हुआ। अक्षय की गेंदबाजी में हमने देखा कुछ मिश्रण भी हुआ करता है, गेंद में वेरिएशन भी हमें देखने मिलता है। शानदार गेंदबाज अक्षय सामना करेंगे बल्लेबाज फैसल। राइट आर्म ओवर विकेट गेंदबाजी। करारा शॉट खेला है। निश्चित रूप से इस गेंद पर 6 लिखे हुए हैं अंपायर अपने हाथों को उठाते हुए। चालीस रन बने हैं। चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। पिछली गेंद पर शानदार छक्का लगाया था, उसके बाद गेंद में मिश्रण हमें देखने मिला। गेंद को पिच होने के बाद बाहर निकलती हुई गेंद समझ नहीं पाए बल्लेबाज। स्कोर रुका हुआ 39 रन 5 विकेट के नुकसान पर। फिर एक बार शॉर्ट गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज। अपने शरीर को दूर रखते हुए खेलने का प्रयास किया। 5 ओवर की समाप्ति पर कुल रन संख्या हुई है 40 रनों का लक्ष्य रखा है मैच को जीतने के लिए सिद्दीक। यस, वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। 39 बने हैं, 40 का टारगेट इस मैच के अंदर। 30 गेंदों का मुकाबला है, 40 रन बनाने गए हैं। तिरुपति सावड़ा को जीतने के लिए 40 रनों का लक्ष्य आसानी वाला लक्ष्य लग रहा है। ये शाम है, ये ढलता हुआ सूरज आप देख रहे हो, कच्चा-कच भरा हुआ मैदान है। ढलता हुआ सूरज, आने वाली शाम, ये किसके नाम, ये सवाल बन रहा है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे।
चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जानेंगे एक गाने के साथ वापस आने बनेंगे। मुरादपूर यांच्या वतीनं जमातुल मुस्लिमींचे अर्थातच अध्यक्ष यांना विनंती आहे, मोहम्मद भाई पाते आपल्या शुभ हस्ते आपण मुरादपूर स्पोर्ट कमिटीचे खास करून अध्यक्ष साहेब आपण बघतोय बरकतभाई पाते साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे। खास करून ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक या ठिकाणी काम करतायत स्पोर्ट्स कमिटीचे आपण बघतोय या ठिकाणी निश्चित पाते चे अध्यक्ष आहेत त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे। तो सन्मान आपण या ठिकाणी करतोय खास करून बरकत पाते स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष आपण बघतो मुरादपूर स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। जमातीचे अर्थातच जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते बरकत पाते यांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे। आपण बघितलं तर सर्व स्पोर्ट्स कमिटीचे पदाधिकारी विनंती असेल आपण येस आपण हॅलो व्यासपीठावरती त्यांचा सन्मान होतोय। खास करून टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे। बरकतभाई स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष त्यांचा सन्मान मंचावरती केलं जातोय। खास करून 1 लाखाच्या स्पर्धा भरवण्यामध्ये मोलाचं योगदान आपण बघतोय बरकतभाई पाते यांचं आणि त्यांचा सन्मान आपण बघतोय। निश्चित मोहम्मद भाई पाते जमातुल मुस्लिमींचे मुरादपूरचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते ज्यांचा सन्मान झालाय विनंती असेल जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मुलाचे उपाध्यक्ष फारुक भाई ममदुले आपण वरती आपल्या शुभ हस्ते सन्मान केलं जाईल। खास करून स्पोर्ट्स कमिटीचे उपाध्यक्ष खास करून गुलजारभाई पाते यांचा सन्मान केलं जाणार आहे। अजून एक सन्मान मैदानामध्ये होतोय। निश्चित मैदानामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान होतोय। मॅच देखील चालू झालाय। 40 धावांचा पाठलाग आहे। व्यासपीठावरती सन्मान आपण बघतोय गुलजार पाते साहेबांचा सन्मान या ठिकाणी केलं। निश्चित अनेक मान्यवरांचा सन्मान आहे। मैदानामध्ये निश्चित चेंडूला कट केला पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं प्रथमेश पवारच्या बॅटमधनं एक ब्रँडेड स्ट्रोक येतोय। सलीम धवनाक होते त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर। खूप चांगला फटका 4 धावा। त्यानंतर पुढील सन्मान आपण घेतोय खास करून निश्चित जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मुलाचे सेक्रेटरीला विनंती असेल आशिकभाई हमदुले आपल्या शुभ हस्ते आपण निश्चित स्पोर्ट्स कमिटीचे सेक्रेटरी इम्तियाजभाई कडू यांचं सन्मान केलं जाईल। या मंचावरती एक धडाडीचं नेतृत्व आहे। कडू कुटुंबामधलं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। खास करून आपण जर विचार केला तर आशिकभाई हमदुले आपल्याला विनंती आहे आपण या जमातुल मुस्लिमीन सेक्रेटरी आपण बघतो मुरादपूरचे त्यांच्या शुभ हस्ते इम्तियाज कडू लाडकं व्यक्तिमत्व त्यांच्याकरता देखील टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे।
कडू कुटुंबातलं एक लाडकं व्यक्तिमत्व आपण बघतो. यस, आपण अजून एक पारितोषिक ऑन होतोय. स्क्वेअर लीगच्या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर बॅनर आहे आणि बॅनर वरती अमान कॅटरच्या बॅनर वरती तुम्ही षटकार मारते तब्बल 2000चा पारितोषिक तुमच्याकडे आहे आणि सलग 3 चेंडू 3 षटकार करता देखील केडीएच ओनर इम्रान खतीब यांच्याकडनं देखील 3 चेंडू 3 षटकार करता पारितोषिक ऑन आहे. पुढील सन्मान आपण मंचावरती घेतोय. खास करून विनंती असेल जमातुल मुस्लिमींचे जॉईंट सेक्रेटरी कमालुद्दीन भाई हमदुले आपल्या शुभ हस्ते आपण स्पोर्ट्स कमिटीचे जॉईंट सेक्रेटरी पाते यांचा सन्मान मंच करणार आहोत. खालिद पाते यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. कमालुद्दीन भाई यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर सन्मान खास करून या ठिकाणी केलं जातं. ज्यांचं सन्मान आपण मंचावरती करतोय ते खालिद पाते आपण बघतोय जॉईंट सेक्रेटरी आहेत स्पोर्ट्स कमिटीचे, त्यांचा सन्मान आपण बघतोय. तर पुढील सन्मान आपण या ठिकाणी विनंती असेल जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे खजिनदार मनसूर विनंती आहे मनसूरभाई पाते आपल्या शुभ हस्ते आपण अर्थातच खजिनदार जमातीचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण स्पोर्ट्स कमिटीचे खजिनदार मुबीन हमदुले यांचा सन्मान केला जात आहे. मुबीनभाई हमदुले यांचा सन्मान मंचावरती केलं जात आहे. आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनालचा मॅच मैदानामध्ये चालू आहे आणि त्या दरम्यान अनेक मान्यवरांचं अनेकांना योगदान दिलं, अनेकांना मेहनत घेतली आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. खास करून मोठा मॅच मैदानामध्ये तिरुपती साबर्डा विरुद्ध आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला खास करून एमसीसी टेम्पला पुढील सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. खास करून निश्चित पुढील सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर नियाज पाते यांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केलं जाईल. तालिब निश्चित विनंती आहे डॉक्टर नियाज यांच्या शुभ हस्ते आपण निश्चित स्पोर्ट्स कमिटी मधले सदस्य हमदुले दिशान हमदुलेचा सन्मान या ठिकाणी होईल आणि तो सन्मान या ठिकाणी स्वीकारतील निश्चित त्याचे मोठे बंधू शाहरुख हमदुले या ठिकाणी त्याचा सन्मान स्वीकारणार आणि युट्यूबच्या मामल्यामध्ये अर्थात युट्यूबच्या माध्यमातून त्यांना स्पर्धा बघायची होती आणि सर्वात जास्त त्यांना हट्ट धरला होता तो जिशान हमदुले परदेशातनं मॅचला बघतोय आणि फरहान हमदुले या दोघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांचा सन्मान जिशान हमदुलेचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जात आहे. युट्यूबवरनं स्पर्धा बघायची होती आणि फरहानला आणि जिशानला त्या दोन लाडक्या व्यक्तिमत्वांना हट्ट धरला आणि त्यांची स्पर्धा सक्सेसफुल राहिली कारण पहिला सेमीफायनल न दुसरा सेमीफायनल विस्मरणीय झाला. खास करून ही स्पर्धा खूप चांगली झाली आहे. त्याचबरोबर विनंती आहे नजीरभाई हमदुले आपल्याला पण वरती आपल्या शुभ हस्ते आपण अजून एक सन्मान घेतोय. तालिब हमदुले यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. इब्राहिम भाई आपण स्कोर सांगा प्लीज. तालिब हमदुलेचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जात आहे. नजीरभाई हमदुले यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर खास करून त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला गेलेला आहे. मैदानामध्ये एसटी उद्ध्वस्त केल्या टाळ्या बघायला मिळतो. मुस्तकी मुकादम रोहा एक्सप्रेस रफ्तार वरती सवार आहे त्यानं गडी घेतलेला आहे. क्रमांक मैदानामध्ये बाद होतोय आता समीर म्हणजे सॅम बाद होतोय आणि सॅमची कडे संपुष्ट देते गाडा देखील मिळणार आहे परंतु मैदानामध्ये बाद झाला आहे.
आयटम ओव्हर द विकेट. हो, चेंडू चांगला कट केला, खूप छान पद्धतीनं गलीच्या रिझन मध्ये निशी आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक धाव मिळेल. एका धावानं 2 षटक संपले. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा आणि 2 गडी, एक गडी बाद झाले. 2 षटकामध्ये 12 चेंडू नंतर 12 धावा झाल्या आहेत. 18 चेंडू तक शिल्लक आहे. 28 धावांची गरज आहे. निश्चित खूप चांगला मॅच मैदानामध्ये आहे. बॅटर खूप चांगला रंगलेला आहे. आपण मंचाच्या दिशेने जाणार आहोत. सुहेल शेख या ठिकाणी आहे, नाही तर त्याचे वडील या ठिकाणी त्याचा सन्मान स्वीकारणार आहेत. इम्तियाज कडून विनंती, आपण सुहेल शेखचा सन्मान या ठिकाणी त्याचे वडील असलमभाई शेख या ठिकाणी स्वीकारतायत. सुहेल शेख यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जात आहे. खास करून स्पोर्ट्स कमिटी मुरादपूरचा सन्मान या ठिकाणी होतोय. 2022च्या स्पर्धेमध्ये मान्यवरांना मॅच बघायची आहे आणि निश्चित मुबीनबाई ज्या पद्धतीने चर्चा करतायत, नासिरबाई असतील, त्याच्यानंतर मुबीनबाई असतील, अनेक मान्यवर चर्चा करतात. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल असं वाटतं. 18 चेंडू 28 धावांचा मॅच, डॉनचा पारणा फेडणारा मॅच असेल. त्याचबरोबर असलमभाई शेख, आपल्याला विनंती, आपल्या शुभस्ते आपण सन्मान करायचा आहे. जमाते मुस्लिमीन मुरादपूरचे सदस्य आदिल हमदुले, स्पोर्ट्स कमिटीचा सदस्य, त्याचा सन्मान होईल. आदिल हमदुले, आपण वरती या प्लीज. आदिल हमदुले. प्रेक्षक काय गर्दी केली आज, मुरादपूरला भरलंय, सजलंय आणि मुरादपूर प्रेक्षकाने खुललंय आणि खास करून प्रेक्षक आणि प्रेक्षक, खूप प्रेक्षक जुळलेत आणि प्रेक्षकांना आज मुरादपूरची जी पंढरी आहे, मुरादपूरचं जो मैदान आहे, क्रीडा संकुल जुवेकर आणि दादरकर, ते फुल भरले आहे. मैदानामध्ये निश्चित कॅच घेण्याचा प्रयत्न, मुस्तके मुकादमचा टप्पा पडण्याचा, चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु निश्चित थोडंसं फंबल कुठेतरी झालेत. गोलंदाज विकी भोयरला तुम्ही बघताय, गोलंदाजी मार्कवर धावसंख्या आपण बघितले तर 14 धाबा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक चालू आहे. या मॅच मध्ये 17 चेंडू 26 धावांचा मॅच ऑन. स्ट्रायकिंगला भूषण गोले, पहिला धक्का गेल्यानंतर तो बॅटिंग मार्कवर भूषण गोलेला आपण बघतोय. विकी भोईर राईट आर्म राऊंड. भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग आहे. काय लाईन आहे, काय टप्पा आहे, टाळ्यांचा गजर आपण बघतोय. काय गोलंदाजी आहे, रफ्तारवरती सवार आहे. याचं कौशल्य करावं लागलं, याचं टॅलेंट आहे, तो दाखवतोय, त्याची चर्चा आपण करतोय. तर शहबाज या ठिकाणी आदिलचा जो भाऊ आहे तो सन्मान या ठिकाणी स्वीकारतोय. आदिल हमदुलेचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जात आहे. प्रेक्षक काय काय या ठिकाणी निश्चित टाळ्या वाजतायत आणि खास करून ज्या पद्धतीने आपण विचार केला तर निश्चित ज्या पद्धतीने स्टेडियम मध्ये टाळ्या वाजतात त्या पद्धतीने मुरादपूरमध्ये आज टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत आणि आज असं वाटतंय, फील वाटतं की स्टेडियम मध्ये चालू आहे मॅच. 2022चा थरार मुरादपूरचा रणसंग्राम ग्रँड फिनालचा मॅच. खास करून हा महासंग्राम आहे आणि रणसंग्राम आहे, याला जिंकण्याकरता खेळाडू लावतात प्रयत्न आणि जीवजान आपण बघतोय. यस, मैदानामध्ये आपण घेतोय, ज्यांचा सन्मान मंचावरती होतोय, ज्यांच्या शुभस्ते केलं जाईल. समीरभाई जुवेकर यांना विनंती आहे, आपल्या शुभस्ते आपण कैफ हमदुले यांचा सन्मान करायचा आहे. कैफ हमदुले यांचा सन्मान समीरभाई यांच्या शुभस्ते केला जाणार आहे. मुनीब अब्दुल्ला मागे आगे, जेल पकडला जात आहे. एक तेरी एक मेरी तुझे मुरादपूरची ही पंढरी आणि मुरादपूरचं मैदान 2022ची अर्थातच एक मोठी स्पर्धा आपण बघतोय.
स्पोर्ट्स कमिटीला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यांचा सन्मान आपण घेतोय. विनंती असेल स्पोर्ट्स कमिटीला ज्यानं सहकार्य केलं त्याच्यामध्ये पहिलं नाव बिलाल कडू, आपण वरती आपला सन्मान या ठिकाणी केलं जाईल. बिलाल कडू आपल्याला विनंती, आपण वरती आपला सत्कार या ठिकाणी केलं जाईल. स्पोर्ट्स कमिटीचे उपाध्यक्ष गुलजार पाते यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. बिलाल आपण बघतोय. तर त्याचबरोबर दुसरं सन्मान फहद शिरगावकर यांना विनंती, आपण वरती या. त्याने देखील खूप चांगलं योगदान दिलंय. फहद शिरगावकर आपल्याला विनंती असेल आपण वरती आपला सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 12 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये रिझल्ट तब्बल विचार केला तर मला वाटतंय निश्चित शरफुद्दीन दलवी आमच्याबरोबर स्कोरिंगचं काम करतायत. तब्बल 14 धावा त्या ओव्हर मध्ये आले. महागडं षटक विकी भोईरनं हातलं. अजूनही मॅच संपला नाहीये. 12 चेंडू 14 धावा. पिक्चर अभी बाकी है. ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी. अजून चांगला मॅच आहे. 12 चेंडू 14 धावा. क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतंय आणि क्रिकेटमध्ये सर्व प्रेडिक्शन बेकार ठरलेलं आहे. 12 चेंडू 14 धावा. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे. आपण सन्मान मंचावरती करतोय. बबलूबाई ममतुले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. बबलूबाई आपल्याला विनंती आहे की स्पोर्ट्स कमिटीला एक योगदान देणारं एक लाडकं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान. इम्तियाजबाई विनंती आहे आपल्या शुभ हस्ते स्पोर्ट्स कमिटीला ज्याने योगदान दिलं ते बबलूबाई ममदुले यांचा सन्मान केला जात आहे. स्पोर्ट्स कमिटीमध्ये आपण सत्कार करतोय. ज्यानं सहकार्य केलंय नासिरबाई, ज्यानं सहकार्य केलंय त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. स्पोर्ट्स कमिटीला ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यानं निश्चित सांगितलं की आमच्याकडे अनुभव आहे, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. हे सर्व गोष्टी वाटल्या जात नाहीत आणि ह्यानं दाखवलं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी निश्चित आमच्याकडे अनुभव आहे ते आम्ही तुम्हाला दिलेला आहे. पुढील सन्मान सज्जाद हमदुले यांचा सन्मान केला जाणार आहे. सज्जाद हमदुले यांचा सन्मान या ठिकाणी इम्तियाजबाई कडू यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. सज्जादबाई येत आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये केलं जात आहे. युवकांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आपण बघतोय, त्यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यस, स्पोर्ट्स कमिटीला अजून एक योगदान दिलंय ते कामिल जुबेकर यांचा सन्मान केला जाईल. या जागेमध्ये मालक देखील आहे कामिल जुबेकर आणि त्यानं खास करून स्पोर्ट्स कमिटीला एक चांगलं योगदान दिलं. आज नुकतंच आपण बघितलं तर पाहुण्यांना चहा देखील आणण्याचं कार्य त्याने केलं. तर मुबीनबाई आपल्या विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण कामिल त्याच्याकरता जरा टाळ्यांचा आवाज व्हायला पाहिजे. कामिल करता टाळ्या वाजल्या पाहिजेत. कामिलचा सन्मान आहे. मैदानामध्ये 12 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 12 गेंदे 14 रन. मुकाबला बहुत अच्छा है. स्ट्राइक एंड पर अक्षय तावड़े देख रहे हैं. नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश पवार. मुकाबला बहुत अच्छा रहेगा. गेंदबाज 12 चेंडू 14 धावा. 12 गेंदे 14 रन की जरूरत है. रिहान राजपुरकर गेंदबाजी करने के लिए तैयार हैं. बहुत अच्छे गेंदे, बहुत अच्छे तरीके से एक बार फिर ऑन साइड पर ड्राइव करते हुए गेंद दापन की तरफ जाते हुए एक रन मुकम्मल किया. दूसरे की मांग है. विकेट के बीच में अच्छा दौड़ रहे हैं. भाग भी का भाग वाला खेल है. दोनों के बीच का कॉर्निंग अच्छा है. दोनों के बीच में तालमेल अच्छा है और दोनों के बीच में जो एक बार फिर देखिए दोनों के बीच में जो अंडरस्टैंडिंग है वो बहुत अच्छी है. 11 गेंदों का खेल बचा हुआ है. जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर 12 रनों की जरूरत है. मैच बहुत अच्छा देखने के लिए दब्बा. 11 गेंदों का खेल बचा हुआ है. 12 रनों की जरूरत है. 40 का पीछा कर रहे हैं. 28 रन बने हैं. स्ट्राइक एंड पर अक्षय तावड़े, नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश पवार, रियान राजपुरकर राइट आर्म राउंड द विकेट. या चेयर बहुत खूबसूरती के साथ कट करते हुए पॉइंट के स्थान पर सलीम धौनाक बहुत अच्छे फील्डिंग करते हुए डीप बैकवर्ड पॉइंट पर खड़े गए. एक सिंगल जाने दिया. एक सिंगल से रन संख्या अब जाकर जिनका बल्ला बोल रहा है इनको अब जाके देखिए गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है. सलामी पर आए गए. सेट बनने बाद ज्यादा गेंदें खेली है वो स्ट्राइक एंड पर गए. जीतने के लिए 10 गेंदे 11 रन की जरूरत है. 10 गेंदे और इस मैच में 11 रन बनाने हैं. रिहान राजपुरकर गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग मान पर. राइट अप लाजवाब है. बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए गेंद वाइटिश मिड विकेट पर आप देख रहे हैं खिलाड़ी अमित नाइक बहुत अच्छे फील्डिंग. स्ट्राइक एंड पर थ्रो आ रहा है. मैदान के अंदर एक एंड पर बनी नहीं है, दूसरी एंड पर बनाने की कोशिश कर रहे हैं. खिलाड़ी ने वाकई में थ्रो किया था मगर हाथों से एक बार फिर स्टंप को गिराते हुए 2 रन मुकम्मल होने वाले के 2 रनों के साथ रन संख्या अब बढ़ेंगे.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हर दिन जाता है मैदान पर, वही होता है जो सबका दिल चाहता है। दर्शक देखिए कच्चाकच बड़े में है, 9 गेंदे 9 रनों की जरूरत है। रियान अपने बॉलिंग मार पर तैयार और लाजवाब है, बहुत अच्छी गेंद। एक बार फिर देखिए ब्लॉकर में गेंदबाजी करने की कोशिश, मैदान के अंदर थोड़ी सी खराब फील्डिंग है। पीछे की तरफ जो खिलाड़ी है वो गलती कर रहे हैं। मैदान के अंदर बहुत महत्वपूर्ण मुकाबला चलता हुआ, 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ अब जाकर 8 गेंदों का खेलना शेष। जीतने के लिए कुल मिलाकर 7 रनों की जरूरत है। 8 गेंदों का खेल बचा हुआ है, 7 रनों की जरूरत है। 2 गेंदे बचे गए इस ओवर की अगर बात की जाए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लाजवाब है, बहुत अच्छी है। ब्लॉकर में गेंदबाजी करते हुए हल्के हाथों से एक बार फिर शॉर्ट कवर के स्थान पर खेलते हुए खिलाड़ी निशी को आप देख रहे हैं, बहुत अच्छे फील्डिंग। 1 रन जाने दिया, 1 रन के साथ रन संख्या इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 34 ऑन स्कोर बोर्ड। अच्छा माहौल बना हुआ है। स्ट्राइकिंग पर बैट्समैन अक्षय तावड़े, नॉन स्ट्राइकिंग पर बैट्समैन प्रथमेश पवार। जीतने के लिए कुल मिलाकर 7 गेंदे 6 रनों की जरूरत है। 7 चेंडू 6 दावा, गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर। लाजवाब है, बहुत अच्छी के साथ खिलाड़ी है